अंबड नगरपालिकाचा नुकताच निकाल हाती आलेला आहे. प्रभाग क्रमांक 5 मधून दिलीप तात्या खरात यांची पत्नी सो मंगलताई दिलीप खरात या प्रचंड बहुमताने निवडून आलेल्या आहेत. आपल्यासोबत दिलीप तात्या आहेत. तात्या, मला सांगा, आता खूप प्रचंड मताने असे तुम्ही निवडून आलात, तर पहिली प्रतिक्रिया काय असणार की आमदार साहेबांनी जे मला ओपन मधून एक एससीच्या माणसाला ओपन मधून तिकीट दिलं, पहिले तर मी आमदार साहेबांचे धन्यवाद करीन. भारतीय जनता पार्टीचे जे मला तिकीट दिले त्यांचे बी धन्यवाद ठेवीन, कारण माझा प्रवेश हो 1.5 महिन्यात झालेला आहे भारतीय जनता पार्टीत. आणि मला ओपनचं तिकीट देऊन मला त्या 5 क्रमांक वार्डमध्ये की एका मोठ्या व्यक्तीशी लढत होती, तिथं मला तिकीट देऊन मी त्या वार्डामधून माझ्या पत्नीला चांगल्या भरघोस मताने जनतेनं, आम्ही अपेक्षाही केली नव्हती की बाबा की तुम्हाला इतकं मतदान पडेल, पण आमच्या माणूस म्हणते की पोटापेक्षाही जास्त मतदान दिले. 5 नंबर वार्ड क्रमांकची जेवढी जनता असेल त्यांनी जे मला 814 मतांची लीड देऊन विजय केलेले, पहिले तर त्या सर्व जनतेचे आभार मानीन. आणि आमदार साहेबांनी, केदारदादांनी माझ्या पाठीशी राहून आणि पूर्ण जनताने जे मला निवडून दिले, पूर्ण जनताचे आभार आहे. त्यानंतर शहरामधून नगराध्यक्ष ते आमचे भारतीय जनता पार्टीचे निवडून दिलेत. पूर्ण अंबड शहराचे, तालुक्यातले मावळे सर्वांनी येऊन आम्हाला जी मदत केली, त्यांचे सर्वांचे बी आम्ही आभार आहोत. परंतु एक गोष्ट शहराला एक सांगतो की इलेक्शन झालेलं आहे, कुठला वाद नाही झाला, परंतु उगाच आमदार साहेबाच्या बद्दल कुणी कॉमेंट करील, कुणी काय करेल. आम्ही एक विनंती पण म्हणून पहिले सांगू की बाबा तुम्ही कोणाची कॉमेंट करू नका. आम्ही भैयासाहेबाचं जेवढ्या वेळेस प्रचार केला की राजेश भैयाचं एकही वेळेस अशा चुकीच्या पद्धतीनं कुठेही नाव घेतलेलं नाही, कारण भैयासाहेबाला आम्ही तेवढंच मानतो. इलेक्शन संपलं तिथं सर्व संपलं. आता जनतेचे काय कसं त्याच्याकडे लक्ष ठेवायचं. त्यामुळं आमदार साहेबाच्या विषयात जर कोणी बोलत असेल तर ते एक इशाऱ्यामध्ये असं बी सांगणार मी की ते आम्ही सहन करणार नाही. बरं, तर आता सांगितली 814 मताची लीड आहे. खरं तुम्हाला अपेक्षा होती इतकी लीड होईल? नाही नाही, मला कुठली एवढी अपेक्षा, आम्ही पकडली होती 300 पद आम्हाला मिळेल लीड, 200-250 हे खूप झालं. पण जनतेनं, इंदिरानगरची जनता असेल, पेठ गल्ली असन, आमचं आपलं फैसलाबाद असन, अशोक बेट असन, ओम शांती असन, सर्वांनी आम्हाला पोटाही पेक्षा जास्त मतदान दिले. याच्यात खूप आभारी आहेत आम्ही. खऱ्या अर्थाने हा प्रचार कशा पद्धतीने झाला होता? आम्ही लोक जे म्हणतात की पैशाचा धुळामाळ झाला, आमचा कुठलाही पैशाचा धुळाकूळ नाही. भारतीय जनता पार्टी एक वैशिष्ट्य आहे की आम्ही हात जोडून मतदान मागतो. हा, एवढं तेवढं चहा पाणी तर कोणी बी पितय, त्या हिशोबाने जनतेनं आमच्या प्रभागामध्ये कुठलाही पैसा वाटप नाही. हा, लोकांनी वाटला असेल त्याच्याशी आम्हाला घेणं नाही, पण आम्ही कुठलाही पैसा वाटलेला नाही. खऱ्या अर्थाने आता या निवडणुकीचे श्रेय तुम्ही कोणाला देणार? माझे आमदार साहेब ज्यांनी मला तिकीट दिले, पण त्यांचे मी आभार मानेन की त्यांनी माझ्यावर ओपन मधून मला तिकीट देऊन हे केले. आणि त्यातली त्यात केदारदादा कुलकर्णी, त्यांनी मला खूप खूप मदत केली. दिलीप तात्या येऊ वाडात फिरणं, आमदार साहेबांनी फिरणं, आणि माझी जनता प्लस माझी इंदिरानगरची जी महिला आहे, फैसलाबादची महिला, पेडगलीची, या महिलांना, माझ्या आया बहिणींना खूप खूप मदत केली. मला सर्वांचीच मदत झालेली आहे. नक्कीच जे आम्ही निवडून आलोय, तर त्याच निवडणुकी संदर्भात त्यांनी सांगितलं की आमदार नारायण कुचे असतील, भारतीय जनता पार्टी असेल, केदार दादा असेल, यांचा देखील त्यांना सहकार्य मिळालेलं आहे. त्यानंतर मतदारसंघामधले ज्या महिला आहेत त्यांनी भरघोस असा त्यांना मताने विजयी केलेला आहे, असं देखील त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. न्यूज 24/7 महाराजसाठी कॅमेरामन अरविंद शुर्वेसह मी मंगेश करके, अंबड.